श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपल्या भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये अनेक गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. यापैकी आपले राहते घर आणि घरातील देवघर हे अत्यंत जिव्हाळ्याचे विषय आहेत. देवघर ही अतिशय महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते. देवघराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवे. घराबरोबरच देवघराचेही महत्त्व तेवढेच असते. घराला घरपण येण्यासाठी पूजा-पाठ, आरती, भजन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतोच. त्याचबरोबर काही गोष्टींची काळजी घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अन्यथा आपल्या घराला त्याचे दोष लागत असतात. देवपूजा ही नित्यनेमाने केलीच गेली पाहिजे आणि तीही 5 उपचारांनी. पण ज्यांना वेळ नाहीये, दोघंही नवरा-बायको वर्किंग आहेत किंवा घरामध्ये एवढी कामं असतात, की देवपूजेसाठी वेळ मिळत नाही किंवा देवपूजेचा कंटाळा येतो. अशा सर्व लोकांनी फक्त 2 मिनिटाची पूजा, जिला आपण कोरडी देवपूजा म्हणतो, ती कशी करावी? ही पूजा केल्याने आपल्या घराला कोणतेही दोष लागत नाहीत. सर्व देवी-देवतांचे आशीर्वाद लाभतात. पण ही पूजा करत असताना कोणत्या नित्यक्रमाने ती पूजा करावी आणि त्याचबरोबर कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. देवपूजा करण्याआधी आपण काही गोष्टी घरामध्ये करतो. जरी तुम्ही वर्किंग असाल किंवा तुम्ही गृहिणी आहात, तरी देखील आपल्या घराची स्वच्छता वगैरे करून आपल्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील जागा वगैरे स्वच्छ करून मगच देवपूजा ही केली गेली पाहिजे. कारण असं करून आपण देवांना आपल्या घरामध्ये आमंत्रित करत असतो, जेणेकरून देवी देवता आपल्याला आशीर्वाद देतील आणि ते आपल्या घरामध्ये अखंड निवास करतील. किती घाईगडबड असली तरी छोटीशी का होईना दारामध्ये रांगोळी काढावी. रांगोळी काढता येत नसेल तर साच्याचा वापर तुम्ही करू शकता किंवा तेही शक्य नसेल तर तुम्ही प्रिंटेड रांगोळी मिळतात, ज्यामध्ये शुभचिन्ह असतात. अशी रांगोळी तुम्ही मुख्य प्रवेशद्वारासमोर चिटकून देऊ शकता. रोजची देवपूजा करत असताना 5 उपचारांचा समावेश हा असावाच. आता जे नियमाप्रमाणे देवपूजा करतात त्यांची ही पूजाविधी तर होतेच. पण जे 2 मिनिटाची पूजा करतात त्यांच्या हातून देखील अशा प्रकारे 5 उपचार झाल्यामुळे त्यांना ते दोष लागत नाहीत. त्याचबरोबर देवपूजा ही नित्यक्रमाने व्हायला हवी. आता क्रम मागे-पुढे होऊ शकतो, हरकत नाही. पण काही गोष्टी, काही घरातील भाग जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे असतात. जिथून आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. त्यांचंही नित्यनेमाने पूजन हे आपल्या हातून व्हायलाच हवं. छोट्या-छोट्या गोष्टी असतात, पण आपण बऱ्याचदा त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्यांना एवढं महत्त्व देत नाही. मग त्यामुळेच आपल्या घरामध्ये देवपूजा करूनही केलेल्या पूजेचा आपल्याला लाभ मिळत नाही. घरामध्ये सतत पैशाची चणचण असते, कमतरता असते, घरामध्ये नकारात्मकता असते. याचा परिणाम आपल्या आयुष्यावरती होतो. त्यामुळेच घरामध्ये छोट्या-छोट्या गोष्टीवरून वादविवाद, भांडण, कलह होतात. कोणाशीही कोणाचं पटत नाही आणि आपण असं म्हणतो, "मी तर खूप देवाचं करते, तरी देखील माझ्या घरामध्ये या समस्या का आहेत?" आणि त्याचं कारण म्हणजे आपण या छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. तर सगळ्यात पहिली गोष्ट जी आपल्याला आपल्या देवपूजेच्या आधी करायची असते, ती म्हणजे आपल्या उंबरठ्याचं पूजन. कारण इथूनच आपल्या घरामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी प्रवेश करतात. ज्यांना सकाळी तेवढा वेळ नसतो त्यांनी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस उंबरठ्याचं पूजन केलं तरीही चालतं. फक्त दोन्ही साईडला हळदी-कुंकू अर्पण करायचं किंवा उंबरठ्यावरती तुम्ही हळदी-कुंकू लावून त्याची पूजा करू शकता. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट जिला फारसा वेळही लागत नाही आणि ही केल्याने तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळतं. तुमच्या कुंडलीतील सूर्यग्रह बलवान बनतो. यामुळे तुम्हाला समाजामध्ये मान-सन्मान देखील मिळू लागतो. त्यासाठी एक कलश भरून पाणी घ्यायचं. यामध्ये हळदी-कुंकू, अक्षदा, एक फूल टाकायचं. या कलशातील पाण्याने रोज नित्यनेमाने सूर्याला अर्घ्य द्यावं. अर्घ्य देत असताना ओम सूर्यदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता. हा जो उपाय किंवा सेवा आहे दोघा नवरा-बायकोंनी केली तरी उत्तम आहे किंवा कोणीही एकाने करावे. यामुळे तुम्हाला केलेल्या सेवेचं, पूजेचं फळ मिळतं. त्याचबरोबर आपल्या रोजच्या पूजेच्या नित्यक्रमामध्ये येतं तुळशीचं पूजन. पण तुळशीचं पूजन आपण कोरडं नाही करू शकत. तुळशीला पाणी नाही घातलं तर ती सुकून जाईल. त्यामुळे तुळशीला जल अर्पण करायचं आहे. हळदी-कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या. त्याचबरोबर तुम्ही जर महादेवाची पिंड तुळशीसमोर ठेवलेली असेल, त्यावरती जलाभिषेक करावा. अगदी कमी वेळेमध्ये ह्या सेवा होतात, पण आपण त्याकडे बऱ्याचदा दुर्लक्ष करतो. त्यामुळे महिलांनो, तुम्ही कितीही बिझी असला, तरी ह्या गोष्टी तुमच्या घरामध्ये व्हायलाच हव्यात. कारण तुळशीचं पूजन हे रोजच्या देवपूजेचाच एक भाग आहे. बऱ्याच जणांच्या घरामध्ये तुळस नसते. फक्त देवांची पूजा करून तुम्ही तुळशीचं पूजन जर घरामध्ये नाही केलं, तरी देखील तुम्हाला तुमच्या घराला दोष लागतात आणि केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही.
आता त्यानंतर येते ती देवपूजा. या देवपूजा करत असताना आधी सांगितलेल्या गोष्टींचा क्रम मागे-पुढे केलात तरीही चालेल. आता ज्यांना वेळ नाही, ज्यांना पूजेचा कंटाळा येतो किंवा घरातली कामं एवढी असतात, की देवपूजा करण्यासाठी वेळ मिळत नाही, त्यांनी कोरडी देवपूजा कशी करावी? तर त्यांना मी सांगेल, की त्यांनी देवघरामध्ये अगदी मोजक्याच देवांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवावेत. कारण रोज देवांची नियमाने पूजा करणं शक्य नसेल, तर अशा वेळेस तुम्ही फोटोज ठेवा असं मी म्हणेल. त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या देव्हाऱ्यामध्ये मंगल कलश स्थापित केलेला असतो. या कलशातील नारळ तसंच पडून राहतं, यामुळे देखील आपल्या घराला दोष लागतात. तर हे नारळ जे आहे ते ओलं असावं. कलशातील पाणी आणि त्यामध्ये आपण घातलेलं पाणी हे आठवड्यातून एकदा म्हणजे मंगळवारी किंवा शुक्रवारी बदललं तरीही चालतं. पण हे नारळ जर कोरडं राहिलं, तर तुम्ही ज्या कारणासाठी मंगल कलश स्थापित केलेला आहे, त्याचा लाभ तुम्हाला होणार नाही. कारण नारळाला कोंब फुटतो, कधी-कधी नारळाला तडा जातो. कारण आपण आपल्या कुलदेवीच्या नावाने हा मंगल कलश देव्हाऱ्यामध्ये स्थापित केलेला असतो. त्यामुळे रोजच्या रोज या नारळाला आपल्याला थोडंसं पाण्याने ओलं करून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचा लाभ देखील मिळतो. आता देवी-देवतांची कोरडी देवपूजा कशी करावी? तर कोरड्या देवपूजेची सुरुवात आपण आदल्या दिवशी वाहिलेली जी फुलं आहेत, ती सुकलेली असतात, ती काढून घ्यायची आहेत. सगळी फुलं काढून घ्यायची. पण तुम्ही अर्पण केलेली तुळस असेल किंवा मंजुळा असेल, हे तुम्ही परत वापरू शकता. कारण तुळस कधीही शिळी मानली जात नाही. कारण ज्यांना वेळ नसतो त्या ह्या चुका करतात आणि केलेल्या पूजेचं त्यांना फळ मिळत नाही. तर सुकलेली फुलं ही घरामध्ये नकारात्मकता पसरवतात आणि तुम्ही देवाजवळ कितीही दिवा लावला, धूप अगरबत्ती लावली, आरती जरी केली तरी त्या सेवेचा तुम्हाला लाभ होत नाही. त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी अर्पण केलेली फुलं असतील ती तुम्हाला काढून घ्यायची आहेत. त्यानंतर देवघराची कोरडी स्वच्छता करून घ्यायची. म्हणजे असं तुम्हाला वाटलं, की आजूबाजूला थोडीशी रांगोळी पसरलेली आहे, तर ती रांगोळी तुम्ही भरून घेऊ शकता. त्याचबरोबर देवघराच्या समोरच्या भागात जर धूळ असेल, तर ते देवघर तुम्ही पुसून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला रांगोळी काढणंही रोज जमत नसेल, तर अशा वेळेस कोणती रांगोळी काढावी, जेणेकरून ती तुम्हाला रोज बदलण्याची गरज पडणार नाही, हे देखील मी पुढे शेअर करेन. तर देवघर वगैरे स्वच्छ पुसून घेतल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे. कारण कारण कोणतीही पूजा करायची असेल, तर ती अग्नीच्या साक्षीनेच होते. त्यामुळे देवघरातील दिव्यामध्ये तेल वाढवायचं आहे. तेल जरी थोडंसं शिल्लक असेल, तरी 2-3 तास दिवा चालेल एवढं पुरेसं तेल दिव्यामध्ये घालायचं. तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. नुसताच दिवा प्रज्वलित करायचा नाही, तर दिव्याचं आपल्याला पंचोपचारे पूजन देखील करायचं आहे. ज्यामध्ये दिव्याला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या. त्याचबरोबर धूप ओवाळून घ्यायचं. एखादं फूल असेल तर फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर आपल्या रोजच्या देवपूजेला मग ती कोरडी असेल किंवा नियमाप्रमाणे असेल त्या पूजेला सुरुवात करायची. ज्यांना वेळ नाही किंवा ज्यांना देवपूजेचा कंटाळा येतो किंवा घरातली कामं इतकी असतात, की देवपूजा करायला वेळच मिळत नाही, त्यांनी अशी देवपूजा करा. तुम्हाला कोणतेही दोष लागणार नाहीत आणि तुमच्या मनाला आणि घराला एक सकारात्मक ऊर्जा देखील लाभेल. आता आपल्याला कोरडी देवपूजा करायची आहे, ती 2 मिनिटात होते. पण ती देखील आपल्याला 5 उपचारांनी करायची. 5 उपचारमध्ये देवांना अंघोळ, गंध, अक्षदा, फुलं, धूप, दीप, नैवेद्य इत्यादी अर्पण केलं जातं. पण अशी नियमाप्रमाणे पूजा करण्यासाठी बराचसा वेळ लागू शकतो. पण आपल्याला कोरडी देवपूजा करायची आहे, त्यासाठी काय करायचं, की जेवढे फोटो किंवा मूर्त्या तुमच्या देव्हाऱ्यामध्ये असतील, तर त्यांना तुम्हाला अंघोळ घालायची नाही, तर त्यांना तुम्हाला कोरडी अंघोळ घालायची आहे. तर ती कशी काय? त्यासाठी तुम्हाला देवांसाठीची फुलं घ्यायची आहेत. ही तुम्ही विकत आणून ठेवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये फुलं असतील, तर ती फुलं तुम्हाला घ्यायची आहेत. आता एक फूल तुम्हाला हातामध्ये घ्यायचं आहे आणि या फुलांनी तुम्हाला देवांना अंघोळ घालायची आहे. तर ही अंघोळ घालण्यासाठी तुम्ही गंगाजलचा वापर करू शकता. आता हे गंगाजल जे आहे ते तुम्हाला कुठेही देवाचं साहित्य जिथे मिळतं तिथून मिळून जाईल. तर फुलावरती अगदी 2 ते 3 थेंब हे गंगाजल आपल्याला घ्यायचं आहे आणि या फुलांनी आपल्याला देवांना अंघोळ घालायची आहे. नियमाप्रमाणे ज्यावेळेस आपण देवांना अंघोळ घालतो, त्यावेळेस आपण एकेका देवांना अंघोळ घालतो. त्यानंतर देवांना आपल्याला कोरडं करावं लागतं. नंतर देवांची स्थापना त्यांच्या जागेवरती करावी लागते. या सगळ्या गोष्टीसाठी बराचसा वेळ लागतो. पण ज्यांना अजिबातच वेळ नाही, ऑफिसला लवकर जावं लागतं, घरांचं, मुलांचं आवरून मग ऑफिसला जाण्यासाठी वेळ होतो, म्हणून देवपूजा न केलेलीच बरी. त्यासाठी मग देव जे आहेत ते आपल्या देवघरामध्ये तसेच पडलेले राहतात आणि यामुळे आपल्या घराला दोष लागत असतो. तर अशा प्रकारे तुम्ही अगदी 2 मिनिटामध्ये तुमच्या देवांची कोरडी देवपूजा करू शकता. आता देवांवरती फुलांनी गंगाजल अर्पण करून झाल्यानंतर मग तुम्हाला देवांची उरलेल्या उपचारांनी पूजा करायची आहे. आता दुसऱ्या उपचारामध्ये येतं देवांना गंध किंवा कुंकू अर्पण करणे. तर हे कुंकू तुम्हाला दुरूनच अर्पण करायचं आहे आणि फारसं देवघर घाण होणार नाही याची काळजी घ्यायची.
कारण आपण कुंकू अर्पण करत असताना बऱ्याचदा ते वस्त्रांवरती सांडतं आणि मग दुसऱ्या दिवशी हे सगळं करण्यासाठी ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांचं देवघर जे आहे ते अस्तव्यस्त दिसतं. पण देवघर हे आपल्या मनाला, आपल्या घराला एक सकारात्मक ऊर्जा प्रदान करतं. यातून निघणारी ऊर्जा त्यामुळेच आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते. म्हणून देवघरामध्ये फारशी घाण होणार नाही याची काळजी घ्यायची आणि हळदी कुंकू आपल्याला थोडं थोडं अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर आपण ज्या अक्षदा अर्पण करणार आहोत त्या देखील अगदी थोड्याशा अर्पण करायच्या किंवा तुम्ही अक्षदा ज्या आहेत त्या हातामध्ये घेऊन देवांजवळ न्यायच्या आणि त्या एखाद्या तुम्ही प्लेटमध्ये जमा करू शकता, जेणेकरून देवघरामध्ये ते तांदूळ पडणार नाहीत. तांदूळ म्हणजेच अक्षदा आणि हे तांदूळ विखुरलेले असतील तर तिथे लवकरच मुंग्या लागतात. बऱ्याचशा मंदिरांमध्ये देखील तुम्ही बघितलं असेल, की आपल्या हातात ते अक्षदा आणि फुलं देतात. पण ते सगळे एका टोपलीमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये ते जमा करून देवाजवळ म्हणजे देवांच्या चरणी अर्पण करतात. असं केल्याने काय होतं, की देवाजवळ फारशी घाण होत नाही आणि आपल्याला केलेल्या सेवेचं फळ देखील मिळतं. त्यामुळे एखादी प्लेट किंवा वाटी तुम्ही घेऊन त्यामध्ये हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करून त्या देवासमोर तुम्ही ठेवू शकता. त्यानंतरचा पुढचा उपचार येतो तो अतिशय महत्त्वाचा आहे. तो म्हणजे देवांना फुलं अर्पण करणे. देवपूजा जी आहे ती फुलांशिवाय अपूर्ण आहे. मग ती तुमच्या घरातील फुलं असतील किंवा तुम्ही विकत आणून ही फुलं जी आहेत ती देवांना अर्पण करू शकता. बघा रोज घराबाहेर पडणारे जोडपे जे असतात, त्यांनी येताना देवांसाठी फुलं आणली तरी चालतात किंवा तुम्ही आठवडाभरासाठी एकत्रितपणे फुलं आणू शकता आणि रोज ही फुलं देवांना अर्पण करू शकता. त्याचप्रमाणे पूजेसाठी लागणारे तुळशीपत्र असतील किंवा मंजुळा असतील त्या देखील तुम्ही एकत्रित तोडून फ्रिजमध्ये ठेवल्या तरी देखील चालतात, कारण तुळस ही कधीही शिळी मानली जात नाही. त्यानंतरचा उपचार म्हणजे देवांना नैवेद्य अर्पण करणे. नैवेद्याची वाटी असेल, पाणी भरण्याचा तांब्या असेल, तर तुम्ही रात्रीच धुवून स्वच्छ ठेवून देऊ शकता, जेणेकरून तुमची सकाळी फारशी धावपळ होणार नाही. कारण जरी आपण देवांची कोरडी देवपूजा करणार असलो, तरी फुलं बदलणं, नैवेद्य बदलणं हे तर आपल्याला करावंच लागेल. त्यासाठी ही पूर्वतयारी केली तर तुमची देवपूजा जी आहे ती अगदी 2 मिनिटात होते. नाहीतर या गोष्टींमध्ये देखील तुमचा बराचसा वेळ जातो आणि देवांना नैवेद्य अर्पण करणं तर तितकंच महत्त्वाचं आहे. असं नाही की आठवडाभराची साखर किंवा खडी साखर तुम्ही देवांसमोर ठेवली आणि त्याकडे तुम्ही बघितलंच नाही. तर अशा प्रकारची देवपूजा तुम्ही केली तर त्याचे दोष तुम्हाला लागणारच आहेत. तुम्हाला जरी कोरडी देवपूजा करायची असेल, तरी काही महत्त्वाच्या नियमांचं पालन हे तुम्हाला करावंच लागणार आहे. कारण आपण रोज जेवण करत असतो, त्यासाठी वेगळं अन्न आपण बनवत असतो आणि देवांना किमान रोजच्या रोज आपण साखर तरी किंवा एखादं फळ तरी अर्पण करूच शकतो. ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही. रोजचा नैवेद्य आपल्याला रोजच्या रोज बदलायचा आहे आणि देवांना अर्पण केलेला नैवेद्य तुम्ही मुलांना किंवा तुम्ही स्वतः ग्रहण करू शकता. ते पाणी देखील तुम्ही स्वतः प्यायचं आहे. त्याचबरोबर देवपूजा झाल्यानंतर देवांसमोर छोटीशी का होईना रांगोळी काढली जाते. ही रांगोळी तुम्ही वारांप्रमाणे काढणार असाल तर ती तुम्हाला रोजच्या रोज बदलावी लागते. आता रांगोळी बदलण्यासाठी किंवा रांगोळी काढण्याइतपत तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अशी रांगोळी काढून ठेवा, की जी तुम्हाला आठवडाभर बदलण्याची गरज नाही. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही अशीच पूजा महिनोन-महिनं करणार. ज्यावेळेस तुम्हाला सुट्टी मिळेल त्या दिवशी तरी तुम्हाला नियमाप्रमाणे देवाची पूजा जी आहे ती करायचीच आहे. सांगितल्याप्रमाणे घरातील कुलस्त्री असेल किंवा कर्ता पुरुष असेल त्यांनी पूजा केली तरीही चालते. कारण आपल्याजवळ जे काही आहे किंवा जे काही आपण आहोत ते देवांमुळेच आहोत. त्यामुळे आपल्या घरातील महत्त्वाचं स्थान आणि आपलं श्रद्धास्थान असलेल्या देवपूजेकडे अजिबात आपल्याला दुर्लक्ष करायचं नाही. मग तुम्ही ती 2 मिनिटाची कोरडी देवपूजा करा किंवा नियमाप्रमाणे करा. देवपूजा मात्र तुमच्या घरामध्ये नित्यनियमाने व्हायलाच हवी. फक्त काही घरामध्ये अडचण असेल, जसं की स्त्रियांचा मासिक धर्म असतो किंवा तुमच्या घरामध्ये सुतक पडलेलं असेल, तर अशा वेळेस मात्र तुम्ही देवपूजा नाही केली तरी चालते. यामुळे तुमच्या घराला त्याचे दोषही लागत नाहीत. कारण सुतकामध्ये देवपूजा ही वर्ज्य असते. आणि म्हणूनच सुतक काळामध्ये देवपूजा करू नये. पण तुमचा मासिक धर्म आलेला असेल तर अशा वेळेस तुमच्या पतींनी अंघोळ झाल्यानंतर लगेचच देवपूजा केली. मग ती कोरडी देवपूजा असेल किंवा नियमाप्रमाणे असेल तरीही चालते. आता सगळ्यात शेवटी आपल्या कोरड्या देवपूजेचा सगळ्यात महत्त्वाचा उपचार म्हणजे देवांना दीप ओवाळणे, म्हणजेच देवांची आरती करणे. वारांप्रमाणे तुम्ही ही देवांची आरती करू शकता किंवा तुम्ही गणपतींची एकच आरती केली तरी चालते. कारण गणपती देवता हे प्रथम पूजनीय मानले जातात आणि गणपतींची आरती केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात आणि आपल्या घराला कोणत्याही प्रकारचे दोष लागत नाहीत. तर हे जे 5 उपचार आहेत ते तुम्ही नित्यनियमाने देवपूजा करत असाल किंवा ही फक्त 2 मिनिटात होणारी कोरडी देवपूजा असेल. दोन्हीही पूजेमध्ये देवपूजेचे हे 5 उपचार व्हायलाच हवेत. अगदी 2 मिनिटात ही पूजा तुमची करून होते. आता व्हिडिओमध्ये शूट करून तुमच्यासोबत शेअर करत असताना मला वेळ लागला. जर तुम्ही प्रॅक्टिकली अशी पूजा करायला गेलात तर 2 मिनिटापेक्षा फारसा वेळ लागणार नाही. सांगितल्याप्रमाणे फक्त तुम्हाला पूर्वतयारी थोडीशी करून ठेवायची आहे.
तर चला, झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ.